तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक तक्रारी आम्हाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने जमा झालेल्या आहेत आणि अनेक पूर्व भागातील संघ विभागातील अनेक लोक आमच्याकडे तक्रार करतात. त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज मी मान्य जिल्हाधिकारी साहेब, अपर जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य चंद्रकांत दादा आमचे नेते पालकमंत्री साहेब यांच्याकडे आज एक रितसर तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या अनुसार आपल्या ज्या अपर तहसीलदार आहेत त्या अपर तहसीलदार यांनी अनेक वर्षानुवर्षे अनेक केसेस प्रलंबित ठेवले. त्या प्रलंबित केसेसची यादी आज आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिली आणि कुळ कायदा वतन या वतनाखाली त्यांनी शासनाचा कोट्यवधी रुपयाचा जो भ्रष्टाचार घडवला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विषयी देखील आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे रितसर निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांच्या जाचातून आमच्या जत तालुक्याच्या पूर्व भागातील संघ अपर तहसीलदारच्या अंडर येणाऱ्या सर्व गावातल्या शेतकऱ्यांची पिळवणूक बंद व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई करू असं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आणि आमचे जे अपर जिल्हाधिकारी साहेब मान्य खांडेकर साहेब जे आहेत ते लगेचच एक 2-4 दिवसामध्ये जतचा दौरा काढून मान्य प्रांतसाहेब यांच्या मदतीनं तेथील चौकशी करून तिथे स्वतः वस्तुनिष्ठ चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करू असं आम्हाला आज एक त्यांनी वचन दिलेलं आहे. आणि त्यांच्या सांगण्याला आम्ही मान देऊन आम्ही एक 8-10 दिवस आम्ही थांबतो. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई काय होते का ती बघतो. जर समजा त्यातूनही जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसेल तर निश्चितपणे जन आंदोलन उभा करून त्यांच्याविषयी एक इशारा देऊन आम्ही एक वेगळ्या मोठ्या प्रकारचं जन आंदोलन निश्चितपणे आम्ही उभारू याची या निमित्तानं आम्हाला मी ग्वाही देतो.